नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24। बातमी आशीची बदल घडवेल। दानापूर परिसरातील नदी नाले अद्यापही कोरडेच। विहिरीची पाणी पातळी वाढत नसल्याने शेतकरी चिंतेत। पावसाळा सुरू होऊन 2 ते 2.5 महिने झाले, मात्र अद्यापही जोरदार पाऊस न पडल्याने दानापूरसह परिसरातील नदी नाले अद्यापही कोरडेच पडले आहेत। त्यामुळे या परिसरातील शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे। तेल्हारा तालुक्यातील काही शेती कोरडवाहू आहे, तर काही बागायती आहे। परिसरात भाजीपाला वर्गीय व फळबाग पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात, मात्र 2 ते 2.5 महिने उलटल्यावर सुद्धा समाधानकारक पाऊस पडला नाही। गेल्या 2 महिन्यापासून पावसाची रिपरिप सुरू आहे, मात्र पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडला नाही। त्यामुळे नदी नाले अद्यापही कोरडेच पडले आहेत। त्यामुळे रिपरिप पावसाने फक्त पिकांना जीवनदान मिळत आहे, तर परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे। त्यामुळे यावेळी पीक निघून जाईल, मात्र भविष्यात काय? येत्या काही दिवसात जोरदार पाऊस झाला नाही तर हंगामी पिके शेतकऱ्यांच्या हातातून जातात की काय, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे। उन्हाळ्यात भुईमूग, भाजीपाला व फळबागांना मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते, मात्र येत्या काही दिवसात जोरदार पाऊस न झाल्यास या पिकांना फटका बसणार आहे। वाण नदी कोरडीच। सातपुड्याच्या कुशीतून वाहणारी वाण नदी एकेकाळी 12ही मास वाहत होती, मात्र याच वाण नदीवर वाण धरण बांधण्यात आल्याने पाणी आता धरणात साठवले जाते। मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या बाहेरून वाहणारी आड नदी ही सुद्धा वाण नदीला येऊन मिळते। मात्र आड नदी वाहत नसल्याने वाण नदीच्या पोटातून अजून एक थेंब सुद्धा बाहेर पडलेला नाही। संतोष पिंजरकर, दानापूर स्वाभिमानी शेतकरी संघटना, तालुका उपाध्यक्ष। आज 2-2.5 महिने झाले, अद्याप जोरदार पाऊस झालेला नाही। त्यामुळे नदी नाले कोरडे पडली आहेत। आमचे गाव वाण नदीच्या तीरावर असून विहिरी बोरवेलचे पातळी वाढ झालेली नाही। त्यामुळे पिकाच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र नंदन न्यूज 24 चॅनल करिता अकोला जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे।